नमस्ते मित्रांनो, माझे नाव किशोर। आपण मागील व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ चांगल्या प्रकारे समजून घेतला होता। आता आपण या व्हिडिओमध्ये देखील सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत। तर सुरुवात करण्या अगोदर स्कायसो टॉक टू मी इन इंग्लिश या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा। तर सुरुवात करूया। सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे क्रियापदाच्या शेवटी ल जसे तो जाईल, न जसे मी येईन, नार किंवा जाऊ जसे आम्ही जाणार, आम्ही जाऊ अशी अक्षरे असल्यास ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळाचं असतं। परत एकदा समजावून सांगतो। क्रियापदाच्या शेवटी जसं ल जसे तो जाईल, न जसे मी येईन, नार किंवा जाऊ जसे आम्ही जाणार, आम्ही जाऊ अशी अक्षरे असल्यास ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळाची असतात। जसे आपण दोन प्रकारचे सेंटेन्स करतो, एक पॉझिटिव्ह सेंटेन्स, एक निगेटिव्ह सेंटेन्स। त्या पद्धतीने आपण समजावून घेणार आहोत। जसे पॉझिटिव्ह मध्ये जाईन, देईन, विचार करेल, तयार करेल, बोलवेन, होईल, पडेल, समजावेन, सांगेन, शिकवेन, बघेल, वाचेल, करेल आदी। आता निगेटिव्ह मध्ये येणार नाही, जाणार नाही, देणार नाही, विचार करणार नाही, तयार करणार नाही, बोलवणार नाही, पकडणार नाही, शिकवणार नाही, वाचणार नाही, खेळणार नाही अशा प्रकार। तर अशा प्रकारचे क्रियापदाच्या शेवटी जर अक्षरे असल्यास ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळाची असतात। तर आता आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाची रचना समजावून घेऊया। साधा भविष्य काळाची रचना। तर मराठीमध्ये करता प्लस विल किंवा शाल प्लस क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म। तर इंग्लिशमध्ये सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट। हे झालं पॉझिटिव्ह मध्ये। निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट। आणखीन एक तुम्हाला गोष्ट समजावून सांगण्यासारखी अशी आहे की सुरुवातीला शालचा वापर केला जात होता, शालचा वापर केला जात होता, परंतु आता शालचा वापर करणे जवळजवळ बंद केले आहे। परंतु काही ठिकाणी शालचा वापर करणे गरजेचेच आहे। त्यामुळे भविष्यामध्ये म्हणजे फ्युचरमध्ये पुढे आपण जसं जाल तसे आपण शालचा वापर कुठे कुठे केला जातो ते आपण चांगल्या प्रकारे समजावून घेणार आहोत। ओके, तर काही सेंटेन्स घेऊया आता आपण। आता तुम्हाला वेगळं काय सांगण्याची गरज नाही तुम्हाला। आता डायरेक्ट आपण उदाहरण घेऊया, कारण का आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स करत असताना म्हणजे शिकवत असताना आपण सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत। त्यामुळे या व्हिडिओमध्ये वेगळं काय शिकण्याची गरज नाही। ओके, तर उदाहरण घेऊया। मी येईल, मी येईल। कधी पण आणखीन तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी, कधीही आपण सेंटेन्स करत असताना आपण ज्या काळाची रचना असेल त्या काळाची रचना लिहिली पाहिजे, कारण की लिहिण्याने सराव चांगल्या प्रकारे होतो। म्हणजे तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली, जेवढे जास्त वेळ तुम्ही सराव करशील तेवढे जास्त वेळ तुमच्या डोक्यात बसत जाईल। आता सब्जेक्ट, सब्जेक्ट विल ऑब्लिक शाल
प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. ओके, तर आता इथं तुम्हाला करता शिकवण्याची काही गरज नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी जवळजवळ माहीत आहेत. तर फक्त तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून, तुम्हाला सराव म्हणून एक तुम्हाला सांगतो की कधीही सेंटेन्स लिहिल्यानंतर आपण सुरुवातीला इथं काय लिहायचं, सब्जेक्ट. सब्जेक्टसाठी आपण एस घ्यायचं, नंतर विल ऑब्लिक शाल, वर्ब फर्स्ट, ऑब्जेक्टसाठी ओ. हे झालं पॉझिटिव्ह. सब्जेक्ट विल शाल नॉट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. प्रॅक्टिस करताना, सराव करताना अशा प्रकारे करायचा. मग इथं की आईसाठी, मीसाठी काय येणार, आय. बरोबर. येईल म्हणजे ल आले, क्रियापदा शेवटी काय ल आले, म्हणजे हे कोणता काळ झाला, सिम्पल फ्युचर टेन्स. मग काय येणार, इथं विल येणार, आय विल. मग येलसाठी कोणता आहे, कम, क्रियापदाचे पहिले रूप. मग काय येतं ना, आय विल कम. सिंपल. नकारात्मक देखील असेल, आय विल नॉट कम, मी येणार नाही. दॅट्स ओके. आता दुसरा सेंटेन्स घेऊया. स्पोकन इंग्लिश शिकणे हे अवघड नाही, फक्त हे प्रॅक्टिसचा सराव आहे. तुम्ही जितका जास्त सराव करशील का नाही, तितकं जास्त तुम्हाला डोक्यात बसत जाईल. ओके, दुसरं सेंटेन्स घेऊया आता. मी त्याला उद्या भेटेन. मी त्याला उद्या भेटेन. आता बघा, काय करणार आपण, एस प्लस विल प्लस शाल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. एस विल शाल प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता आय, करता आय. ओके आला. भेटेन म्हणजे मीट, मीट म्हणजे भेटणे. तर आय विल मीट, मी भेटेन कोणाला, त्याला. आय मीट हिम, त्याला उद्या, टुमॉरो, आय विल मीट हिम टुमॉरो, मी त्याला उद्या भेटेन. तर मी त्याला उद्या भेटणार नाही, कसं लिहिणार, आय विल नॉट मीट हिम टुमॉरो. आय विल नॉट मीट हिम टुमॉरो, मी त्याला उद्या भेटणार नाही. ओके. तर आपण आता तिसरं सेंटेन्स घेऊया. इंग्लिश बोलणे फक्त सरावाची गोष्ट आहे. तुम्हाला इंग्लिश बोलण्याचा सराव केला पाहिजे, इंग्लिश लिहिण्याचा सराव केला पाहिजे आणि इंग्लिश लिहिण्याचा, ऐकण्याचा देखील सराव केला पाहिजे. तर तिसरं घेऊया आपण. त्याचं पुढच्या आठवड्यात लग्न होईल. नेहमीप्रमाणे आपण काय लिहायचं, सब्जेक्टसाठी एस प्लस विल ऑब्लिक शाल प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्टसाठी ओ. हे झालं पॉझिटिव्ह, हे झालं निगेटिव्ह. सब्जेक्टसाठी एस विल ऑब्लिक शाल प्लस नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ओ, ऑब्जेक्टसाठी ओ. ओके. त्याचं, तर काय करणार, त्याच्यासाठी काय येणार, ही. पुढच्या आठवड्यात लग्न होईल, लग्न म्हणजे गेट मॅरिड. मग काय येणार, कर्त्यानंतर सब्जेक्ट नंतर विल, ही विल गेट
married. She will get married next week. काय झालं? He will get married next week. ओके, तर ह्याचं निगेटिव्हमध्ये काय ना, हे झालं पॉझिटिव्ह. आता हे निगेटिव्हमध्ये काय ना, he will not get married next week. म्हणजे त्याचं पुढच्या आठवड्यात लग्न होणार नाही. ओके, तर चौथं, आपण जास्त काही सेंटेन्स घेणार नाही आहोत. तुम्हाला गुगलवरून किंवा इतर पुस्तकामधून काही सेंटेन्स घ्यायला पाहिजे, काही स्वतःचे सेंटेन्स तयार करून तुम्हाला त्याचा प्रॅक्टिसचा सराव केला पाहिजे, म्हणजे सेंटेन्सचा सराव केला पाहिजे. आता चौथं, आम्ही लवकरच निर्णय घेऊ. आम्ही लवकरच निर्णय घेऊ. तर पॉझिटिव्ह सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. नेगेटिव्हमध्ये काय ना, सब्जेक्ट विल ऑब्लिक शाल प्लस नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्टसाठी ओ. आम्हीसाठी काय येणार, वी निर्णय घेऊ, म्हणजे वी विल टेक डिसिशन. We will take decision very soon. We will take decision very soon. म्हणजे आम्ही लवकरच निर्णय घेऊ. हे झालं पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह, we will not take decision very. आम्ही लवकरच निर्णय घेणार नाही. ओके, तर आता पाचवं शेवटचं, मला आणखी काही पैसे लागतील. मला आणखी पैसे लागतील. तर पॉझिटिव्हसाठी पी, सब्जेक्टसाठी ए, विल ऑब्जेक्ट शाल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्टसाठी ओ. निगेटिव्हमध्ये काय येणार, सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट ऑब्जेक्टसाठी ओ. ओके, तर माझ्यासाठी काय येणार, I will need some more money. Okay, I will need some more money. हे झालं पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्हमध्ये काय येणार, I will not need some more money. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला देखील अशी आशा आहे की तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ चांगल्या प्रकारे समजला असेल. काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळून जातील. आणि आता आपण या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स आपला कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स समजावून घेणार आहोत. तर आता मला परवानगी द्या की मी इथंच थांबतो आणि संपवतो. धन्यवाद.